नमस्कार. गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, भाऊ महाराज बोळातून शारदा गणपती मंदिराकडे जाताना आपल्याला लाल विटांची एक जुनी इमारत दिसते. तिथे लिहिलेलं असतं ज्ञानेश्वरी वाचन मंदिर. आता इथल्या जवळपास राहणाऱ्या लोकांना ही जागा नेमकी काय आहे ते माहीत असतं, पण इतर लोकांना असा प्रश्न पडतो की हे मंदिर आहे की कुठलं वाचनालय. चला तर आजच्या गोष्ट पुण्याच्या भागामध्ये या ज्ञानेश्वर वाचन मंदिराला म्हणजेच नाना महाराज साखरे मठाला भेट देऊयात आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात. अच्युत महाराज केसकर म्हणून होते. त्यांना संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांनी अच्युत महाराजांनी 27 दिवस श्री ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा सेवा केली, ज्ञानेश्वरी वाचली, त्यावेळेला त्यांना स्वप्नात येऊन अनुग्रह दिला की तू जे ज्ञानेश्वरीवरचे मराठी अर्थ सांगशील तो हा जगन्मान्य होईल. अच्युत महाराज केसकरांनंतर त्यांनी आपले शिष्य हरिभक्तपरायण कैलासवासी रामचंद्रपंत जोशी यांना हा अनुग्रह दिला. रामचंद्रपंत जोशी म्हणजे शिवाजी अप्पांचे खाजगी कारभारी होते. रामचंद्रपंत जोशींच्या जे काम होतं ते आध्यात्मिक काम बघून शिवाजी त्यांनी जवळजवळ 21 लाख रुपये ही त्यांना देणगी दिली. पण त्यावेळी त्यांनी सांगितलं मी ह्या देणगीचं काय करू, म्हणून त्यावेळेला आळंदी आणि पुणे येथे हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि तेव्हापासनं जोशी म्हणजेच कंसात साखरे असं झालं. साखरे बुवा हे नाव पडलं. त्यानंतर अच्युत महाराज जोशी यांचे हरिपंत ताचा जोशी म्हणून जे चिरंजीव होते, त्यांना 3 मुलं होती. त्यापैकी एक ब्रह्मानंद स्वामी आणि दुसरे नाना महाराज साखरे म्हणजे जोशी साखरे यांनी हे ह्या संस्थेचे संस्थापक आहेत. आमच्या इथे साधुराम बुवा होते, त्यांच्याकडनं हा मठ त्यांनी विकत घेतला आणि नंतर ते जवळजवळ 1 ते 3 म्हणजे 2 ते 3 वर्ष आपल्या इथे संन्यास घेऊन ह्या वास्तूमध्ये राहिले. त्याच्यानंतर ते 1903 मध्ये ते समाधिस्थ झाले आणि त्यानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव हरिभक्तपरायण वैकुंठवासी कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच पुरुषोत्तम नारायण जोशी यांनी या मठाची सूत्र हातात घेतली. या मठाचे कन्हैयाश्रम म्हणून एक आळंदीला आश्रम आहे आणि इथे हा ज्ञानेश्वरी वाचन मंदिर हा आश्रम आहे. नाना महाराज साखरे यांचं वैशिष्ट्य काय, तर त्यांना ज्ञानेश्वरी ही उलटसुलट पाठ होती. त्यांचे आपल्या या संस्थेमध्ये दररोज ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं व्हायची. त्या प्रवचनाला लोकमान्य टिळक, जोग महाराज अशी प्रभूती, निरनिराळ्या प्रभूती, मोठमोठ्या प्रभूती इथे ते त्यांचं प्रवचन ऐकायला यायचे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं होतं की एक ओवी समजल्याशिवाय पुढची ओवी सांगायची नाही. आणि जर पुढे जरी काही आपल्याला काही त्या ओवीबद्दल काही वाटलं तर त्यांनी त्या परत विचारलं तर ते परत पहिल्यापासून सांगायचे. म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीने ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे. त्यांच्यानंतर आलेले जे कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांचे चिरंजीव ज्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार 1927 साली केला.
1927 साली जीर्णोद्धार झाल्यानंतर त्यांनी ह्या मठामध्ये पांडुरंग रुक्मिणीचे मूर्तीची स्थापना, श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची स्थापना इत्यादी स्थापना केल्या आणि आमच्या या मंदिरामध्ये सलग ज्ञानेश्वरी जयंती उत्सव कृष्णानंद सरस्वती स्वामींनी चालू केला. म्हणजे त्या उत्सवाला सुद्धा आता 77 माऊलींच्या मूर्तीची स्थापनेनंतर लगेचच वर्षांनी तो ज्ञानेश्वरी जयंती उत्सव चालू केला. त्याला आता 77 वर्षे पूर्ण होती. माऊलींच्या मूर्तीलाही 77 वर्षे पूर्ण होते. नंतर पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तीला 95 वर्ष जवळजवळ पूर्ण होती. संस्था जी आहे ती आपली जो मंडई मंडळ आहे, अखिल मंडई मंडळ, जिथे आपला मंडईचा गणपती बसतो त्याच्यापासून अलीकडे आणि बाजेगाव रोडच्या मध्ये अशा 2 याच्यामध्ये ही आपली संस्था आहे. ह्या संस्थेत शिरताना आपल्याला काय दिसेल तर संपूर्ण विटकाम असलेलं जे आपलं कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला इतिहास मंडळाने जे दिलेलं आहे ते पण की इथे नाना महाराज साखरे राहत होते तो एक फलक दिसेल. नंतर एक महिरप दिसेल जी खटावकर यांनी तयार केलेली आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा मंदिरात शिरतो त्यावेळेला मंदिरात शिरल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि त्याच्यावर विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. सभामंडपामध्ये जवळजवळ 8 खांबांवर हे सभामंडप जो आहे ते उभं आहे, 10 खांबांवर. आणि त्याच्यामध्ये जे पहिल्यांदी मोठमोठे जे अध्वर्यू आहेत किंवा वेदव्यास, शंकराचार्य, नंतर ब्रह्मानंद स्वामी, नंतर कृष्णानंद सरस्वती स्वामी, नाना महाराज साखरेचे संस्थापक आहेत ते, यांच्या सगळ्यांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या आम्ही इथे लावलेल्या आहेत. त्यानंतर या देवळात असणारे ज्या आमच्या मातोश्री की ज्यांनी कृष्णानंद सरस्वती स्वामींच्या नंतर हा मठ सांभाळला त्यांचा फोटो आहे. ज्यांनी म्हणजे मातोश्रींनी जवळजवळ 70 वर्ष 60 वर्ष हा जवळजवळ मंदिराचा संबंध कारभार सांभाळला. त्यानंतर आमच्या इथे एक छोटंसं तुळशी वृंदावन आहे. ते तुळशी वृंदावन इथे यमुनाताई घारपुरे म्हणून होत्या, त्यांच्या स्मृतिप्रित्येचं जे स्मृती हे आहे. अशा प्रकारे आपण या मंदिरात आल्यानंतर एक प्रकारचं मांगलिक जे वातावरण असतं ते आपल्याला इथे आल्यावर ताबडतोब अनुभवायला मिळेल. आपल्या इथे दर वसंत पंचमीला रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तीचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. नंतर दुसरा मोठा कार्यक्रम म्हणजे श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सव असते, ती भाद्रपद महिन्यात असते. नंतर भाद्रपद महिन्यातच पितृपंधरवड्यामध्ये ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे यांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो. आणि मार्गशीर्ष आणि पौष असा मिळून ब्रह्मीभूत कृष्णानंद सरस्वती ही ज्यांनी हा मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि ज्यांनी हे इथे प्रस्थापित केले निरनिराळे कार्यक्रम त्यांचं पुण्यतिथी असते. त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे आमच्या इथे काकडा उत्सव असतो. आणि हा काकडा उत्सव जो असतो तो कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू होतो आणि 1 महिनाभर चालतो. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी 6:15 साडेसहाला महिला येतात. इथे काकड्याच्या सगळी गाणी वगैरे सगळी
आहेत ती सुरू होतात आणि त्यानंतर आमच्याकडे आपली जी तुळशी विवाह समारंभ हा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात केला जातो. आपले जे दगडूशेठ हलवाई गणपती आहे त्यांच्या तिथे भगवान श्रीकृष्णांची मूर्ती त्यांच्या तिथून मिरवत आणली जाते. बँड वगैरे वाजवून अगदी मोठ्या लग्न समारंभासारखा इथे आणला जातो आणि त्यानंतर इथे तुळशी विवाह संपन्न होतो. त्या तुळशी विवाहाला ब्राह्मण वगैरे बोलवून अगदी व्यवस्थित मंगलाष्टकं म्हणून जवळजवळ 200 लोक तो कार्यक्रम अटेंड करतात. आणि मंदिरामध्ये दररोज हरिपाठ म्हटला जातो संध्याकाळी. आणि हरिभक्त वेदशास्त्र संपन्न पारखी शास्त्री यांचा आपल्या इथे दररोज कार्यक्रम असतो. निरनिराळी कथा सांगतात, ज्ञानेश्वरी पारायण असतं आणि दर मंगळवारी फक्त संध्याकाळी 6:15ला हरिभक्त पारायण दिलीप शेठ यांचं आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण असतं. म्हणजे आज भरगच्च कार्यक्रम आपल्या या मंदिरामध्ये असतात. शिवाय उत्सवामध्ये भजनं, कीर्तनं आणि पारायण साधारण ज्ञानेश्वरीवरची पारायणं जी असतात ती साधारण 3 आपल्या या मठामध्ये होतात. महत्त्वानी पारायणं म्हणजे ती 2 असतात की भाद्रपद महिना म्हणजे ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे यांची पुण्यतिथी आणि ब्रह्मीभूत कृष्णानंद सरस्वती स्वामी यांची पुण्यतिथी आणि दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना. अशा वेळेला आणि काही जर प्रसंग असेल तर त्यावेळेला सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाचं इथे वाचन केलं जातं, ज्ञानेश्वरी पारायण केलं जातं. मित्रांनो, गेले 125 वर्षांहून अधिक काळ हा मठ ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आणि ज्ञानेश्वरी पठणाची परंपरा जपून आहे. आज शुक्रवार पेठेसारख्या गजबजलेल्या भागात सुद्धा आध्यात्मिक शांतता टिकून हा मठ उभा आहे. या जागेला नक्की भेट द्या. गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह.